शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमूद शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत. सविस्तर बातम्या पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा. किसान सन्मान निधीमधून आता वर्षाला 15,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. सध्या जर विचार केला तर आता नमूद शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तब्बल 3,000 रुपयांची आता यामध्ये वाढ करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत असून 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. अतिवृष्टी आणि अवकाळीच्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 344 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पीएम किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सध्या जर विचार केला तर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्याचे पैसे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प. अमित शहा यांची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर विकसित भारताचे स्वप्न साकारत असताना प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा निर्धार केंद्राचा आहे. अमित शहा यांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक योजनेमधून शेतकऱ्यांना पाठबळ. विखे पाटील यांची माहिती. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती. सध्या जर पाहायला गेलं तर कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 2,000 रुपयांची रक्कम. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 19 हप्ता हा जमा झाला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि याचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. केवायसी केले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमूदच्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन. मान्सूनचा पाऊस यंदाही चांगला राहणार. सध्या जर पाहायला गेलं तर आता मान्सूनचा पाऊस यंदाही चांगला राहणार असल्याचा अंदाज जागतिक हवामान केंद्राचा आहे. राज्यामध्ये 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल. सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल. राज्याचे नवे कृषी धोरण आणणार कृषीमंत्री कोकाटे. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नवे कृषी धोरण आणणार असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र सरकारचा निर्णय. सरकारी योजनांसाठी डिजिटल ओळखपत्र अनिवार्य. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीमध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 137 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील अपडेट आपण पुढे पाहूयात. उन्हाचा ताप आणखीन वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आता तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणामध्ये जाणवेल. तसेच उन्हाचा ताप आणखीन वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. अखेर पोर्टल सुरू. हमीभावाने खरेदी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे. बाजारामध्ये वाढले कापसाचे दर. सध्या जर पाहायला गेलं तर मानवत येथे मागील 15 दिवस पोर्टल डाऊन झाल्यामुळे हमीदराने कापूस खरेदी बंद होती. आता पोर्टल सुरू झाल्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे देखील आहे. सध्या जर विचार केला तर आता बाजारामध्ये कापसाचे दर वाढत असल्याचे देखील चित्र असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीचा जर विचार केला तर आता सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. वांबुरी उपबाजारामध्ये कांदा 2,500 रुपयापर्यंत. सध्या जर विचार केला तर या ठिकाणी आता 2,106 गोण्यांची आवक झाली होती, तर कांद्याला 2,500 रुपयापर्यंत दर.
आता स्वतःच करा स्वतःची केवायसी. शिधापत्रिकाधारकांसाठी मेरा ई केवायसी ॲप. सध्या जर पाहायला गेलं तर रेशनचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करण्याकरिता अंतिम मुदत असल्यामुळे सध्या केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश. सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वाटप सुरू झाले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात. सध्या जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वाटप सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. या ठिकाणी नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी 40,000 रुपयाप्रमाणे मदतीचे वाटप सुरू झाले आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील बातमी. 50 लाख लाडक्या बहिणींना केले अपात्र. सध्या जर पाहायला गेलं तर आता एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यामध्ये येणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता 50 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी देखील सुरू आहे. गहू दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती मुंबई या ठिकाणी गव्हाची 7,175 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी गव्हाला जास्तीत जास्त दर 6,000 रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे. बळीराजाला कर्जमाफीची आस. बँकांना वसुलीचा फास. सध्या जर विचार केला तर कर्जमाफी जाहीर होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कृषी कर्जे भरण्यास यंदा टाळाटाळ केली असल्याचे चित्र. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य. आधार संमती आणि नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार. सध्या जर विचार केला तर सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यामध्ये आले होते, परंतु अद्यापही बहुतांश शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. आता त्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. हवामान बदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल. सकाळी थंडी तर दुपारच्या उन्हामुळे पिकांवर रोग. सध्या जर विचार केला तर आता भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल होत असल्याचे चित्र आहे. कारण की सकाळी थंडी तर दुपारच्या उन्हामुळे पिकांवर रोग होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा देखील सूर. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर आता पात्र लाभार्थ्यांच्या याद्या पोर्टलवरती देखील अपलोड करण्याचे काम सुरू असून आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. कारण की केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा. सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे. यामध्ये नमो किसान योजनेअंतर्गत आता 3,000 रुपयांची रक्कम ही वाढवण्यामध्ये आली आहे, जेणेकरून आता शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे. त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. केवायसी करण्याचे आव्हान. गवारीचे भाव वाढले. सध्या जर पाहायला गेलं तर आवक कमी असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे गवारीचे भाव कडाडले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीमध्ये आता गवारीला प्रति किलो 100 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे आता गवार उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यातील 1,630 लाभार्थ्यांना 3,61,00,000 रुपयांचे वाटप. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण हे सुरू झाले आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. हप्ता गोठवला. 19,000 शेतकऱ्यांवर अपात्रतेची तलवार. सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झाला आहे. मात्र अनेक शेतकरी ई केवायसी अभावी वंचित राहिले असल्याचे चित्र. कांदा दरामध्ये घसरण. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. सध्या जर पाहायला गेला तर आता कांद्याच्या दरामध्ये सध्या चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
आमचे PSOSD मुख्यमंत्री ठरवतात, कृषी खात्याच्या झाल्यात वाटण्या. कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर आता थेट मुख्यमंत्र्यांना निशाणा साधत कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचे रोखठोक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये समोर आले आहे. नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.